म्हणजेच त्याला थान वाटतं आणि त्याला वाटतं की बोटामधूनच दूध यायला लागले असं ते ॲक्टिंग करतो. आणि आई बघा त्याला सांगायला की हे बघ स्वतःहून पेत, तर स्वतःहून नाही पेत, तो कधीच पेत नाही कारण की त्याला कळत नाही म्हणून आई चेष्टा करून त्याला मार लागल्या. आणि आता आई त्याच्या तोंडात बोट घालणार आणि तोंडात बोट घातल्यानंतर तो प्यायला चालू झाला. मित्रांनो नमस्कार. डिग्रजच्या कृष्णाकाठी दररोज संध्याकाळी 8 वाजता भाग टाकण्याचा प्रयत्न करतो मी. आता 2 दिवस झाले मी भाग टाकले नव्हते, तर काही विशेष घडलं नाही म्हटल्यावर कशा टाकायचं. तर विशेष मित्रांनो आता असं आहे, इथून पुढे सर्व काही मिक्स भाग येणार आहेत. मिक्स भाग म्हणजे एकाच भागामध्ये वेगवेगळ्या घटना घडलेल्या असतील. ज्या घटना डिग्रजच्या कृष्णाकाठी माझ्या आयुष्यात घडलेल्या असतील किंवा आजूबाजूच्या परिसरात घडल्या असतील, ज्या डिग्रजच्या कृष्णाकाठीत घडलेल्या असतील, अशा घटनांचे दररोज संध्याकाळी 10 मिनिटाचा भाग येणार आहे मित्रांनो. तर दररोज संध्याकाळी 10 मिनिटाचा भाग पाहत चला. वेगवेगळ्या मिक्स घटना ज्या डिग्रजच्या कृष्णाकाठी पाहायला मिळतात, तर त्या घटनांचे भाग मी टाकणार आहे आणि 10 मिनिटाचा दररोज संध्याकाळी 8ला यायचा प्रयत्न करणार आहे. टाकायचा मित्रांनो मी भरपूर प्रयत्न करतो 8 वाजता, पण कधी घडतं कधी नाही घडतं, पण 8ला शक्यतो टाकायचा प्रयत्न करणार आहे. वेगवेगळ्या अशा घटना आणि मागे मी सांगेन की त्या नक्की घटना कशा संदर्भात आहेत. तर अशा प्रकारे दररोज संध्याकाळी 8 वाजता 10 मिनिटाचा भाग पहा आणि डिग्रजचा कृष्णाकाठ मिक्स घटनांचे भाग इथून पुढे कंटिन्यू आहेत. मिक्स घटनाचे असतील आणि कदाचित त्याच्यानंतर एखादी घटना मोठी असेल तर मोठ्या घटनेचे देखील असतील. पण मी जे भागात सांगत जाईन सुरुवातीला की मिक्स आहे का काय आहे, तर हा भाग मिक्स घटनांचा आहे. तर मिक्स घटनांचा हा 10 मिनिटाचा भाग पहा आणि खुश राहा, सुरक्षित राहा. चला. मिक्स घटना म्हणजे वेगवेगळ्या अशा घडलेल्या घटना. तर सुरुवातीलाच मी दिसतोय आमच्या टेरेसवर गेलो आहे आणि टेरेसवर मला काय दिसतं इथे तर सुरवंट. तर सुरवंट मित्रांनो तुम्ही पाहिला असाल, सुरवंटाचं नंतर फुलपाखरात रूपांतर होते असं म्हटलं जाते. पण या सुरवंटाचं वैशिष्ट्य असं मित्रांनो की इतक्या जवळून पान खाताना तुम्ही कधी सुरवंट पाहिला आहे का पहा. मी तर कधी पाहिला नव्हता, म्हणून मी याचं रेकॉर्डिंग केलं आहे. इतक्या जवळून तो क्लोजपणे पान खात आहे बघा. तुम्ही त्याच्या तोंडाकडे पाहू शकता की रेषा मारल्याप्रमाणे, ज्या ठिकाणी आपण कशा रेषा मारतो त्याप्रमाणे हा कसा पान खात आहे बघा. आणि हे घेवड्याचं पान आहे आणि आमच्या टेरेसवर हा सुरवंट खात बसला आहे आणि हा खाऊन खाऊन पुन्हा याची आळी होऊन हा उडून जाणार. तर नाही, याचे फुलपाखरं होऊन हा उडून जाणार. आता सध्या आळी आहे हा. तर दुसऱ्या घटनेमध्ये बघा या ठिकाणी रेडूक मरून पडले. तर डिग्रजच्या कृष्णाकिनारी म्हणा किंवा कुठेही म्हणा मित्रांनो, म्हशीला रेडा झाला की असं टाकून देतात. आपल्या पण म्हशीला रेडा झाला आहे, कारण काय करणार, रेडा सांभाळून काय उपयोग नाही, म्हणून शेवट त्याला कापा ऐकतात, नाहीतर मेल्यानंतर टाकून देत किंवा मारतातच. काय करायचं, जंगली नियम आहे. म्हशीला म्हैस झाली तर तिला सांभाळतात कारण ती मोठी होऊन दूध देते. पण रेडा झाल्यानंतर काय, रेडा म्हणजे मेल झाल्यानंतर त्याला मारून टाकतात किंवा टाकून देतात कारण तो दूध देत नसतो ना मोठा झाल्यावर. अशा घटना सांगायचा प्रयत्न केला आहे. तर या एका पुढल्या घटनेत पहा की नदीकिनारी सर्व लोक काय खायला ती तर काय खात आहेत, तर हे लोक खात आहेत पोहे. तर आपण पोहे घेऊन गेलो आहे बघा, मी सुद्धा गेलो आहे तिथे, तुम्हाला दिसेल मी उभारलेलो आहे आणि मी प्लेट ठेवत आहे. तर आपल्या नदीकिनारी लोकांना मी पोहे करून दिलेत. आपल्या घरात पोहे खूप छान बनवले जातात असं मी त्यांना सांगितलं होतं. मग त्यांनी म्हटले आम्हाला करून आणा तुम्ही पोहे. मग मी पोहे करून घेऊन गेलो आहे बघा. या ठिकाणी मी लिंबू पिळत आहे पोह्यामध्ये आणि सर्वांनाच असा लिंबू, पोहे, शेव असं सर्व काही करून दिलेलं आहे मी. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी काय होतं तर तुळशी विवाह. तुळशी विवाहाला काय लागतं, चिंच लागते. तर चिंचेच्या झाडावर जाऊन मी चिंच काढायचा प्रयत्न केला आहे कारण की तुळशी विवाह होता दुसऱ्या दिवशी आणि चिंच मी तिथून काढून आणलेली आहे. आणि येताना मला काय दिसतं मित्रांनो, तर या ठिकाणी तुम्ही दिसेल तुम्हाला की प्रदूषण किती मोठ्या प्रमाणात सुरू आहे बघा. या ठिकाणी बघा तुम्ही, तर आपली फुफ्फुसं काय होत असतील अशा प्रकारच्या धुरामुळे. तो लोक पर्यावरणाची इतकी काळजी घ्या म्हणतात, काही जागरूकता करायचा प्रयत्न करतात, पण काही लोकांनी इतक्या प्रमाणात प्रदूषणाचा उत्पात मांडवला आहे ना की आपल्या आरोग्याची कोण काळजी करते मित्रांनो. पण आपल्या आरोग्याची आपणच काळजी करायची. आणि अशा प्रकारे आकाश शुभ्र दिसलं पाहिजे आणि शुभ्र आकाशात असे वटवागळं कशी फिरले आहेत बघा. ही डिग्रजच्या कृष्णाकिनारची घटना आहे. तर पुढची घटना आहे तर वटवागळांचा असा किलबिलाट नेहमी राहून दे. आणि चंद्र बघा किती क्लिअर सकाळपार देखील दिसायला लागला आहे. आणि त्याच वटवागळाच पाहून झाल्यानंतर आंघोळ करून मी घरी जाताना मी पाहतोय काय तर आपले मंदिर आहे डिग्रजच्या कृष्णाकाठचे हनुमान मंदिर. हनुमान मंदिरात मला जाताना दिसतंय की हनुमानाच्या मंदिरात गणपतीची किती छान अशी रांगोळी काढलेली आहे. आणि या हनुमंताच्या मंदिरामध्ये ही छान रांगोळी पाहून झाल्यानंतर लगेच घरी आलो पोहून आणि मग आईला पुढच्या घटनेत घेऊन जायचं आहे कामाला. कारण की आई आपली कामाला जाते, माहिती आहे, शेतमजुरी आहे आपली डिग्रजच्या कृष्णाकिनारी शेती नसल्यामुळे आई आमची मजुरी करते. आणि आई मजुरी करून येत असताना तिच्या जवळचा भारा मी घेतलेला आहे आणि भारा गाडीवर ठेवून कामावरून येताना मी भारा घेऊन घराकडे जात आहे. जाताना मला एक दुसऱ्या घटनेत काय दिसतंय तर इतक्या लहान वयाच्या मुलाकडे देखील मोबाईल आणि तो देखील गेम खेळत चालला आहे.
पहा मित्रांनो, पिढी आपली कुठे चालली आहे सध्या आणि अशा प्रकारे पिढीला मोबाईल बर्बाद करत आहे. तर काळजी घ्या मुलांची. आणि लगेच ते पाहून झाल्यानंतर कामावर जाताना मला काय दिसते तर शूटिंग. अरे या ठिकाणी तर शूटिंग म्हणजे पिक्चर चालू झाला भाऊ. डिग्रजच्या कृष्णाकिनारी पिक्चरचं शूटिंग. आणि मराठी पिक्चर एक कोणता तर होता त्याचं डिग्रजच्या कृष्णाकिनारी शूटिंग चालू होतं. त्या ठिकाणी मी 2 मिनिट थांबून बघितलं. डायरेक्टर ॲक्टरवर खवळत होते. हे बघा इकडे डायरेक्टर आहेत, हे कोट घातलेले, ते काहीतरी शिवाय द्यायला लागलेत की ॲक्शन झाला, कॅमेरा रोलिंग झाला, पण जागेवरून हलत नव्हतं. बघा हात वर करून सांगायला आहे आईला हे ज्या जागेवरून हलन झाला आहे. नवीन ॲक्टर असतात काही गावचे, काही रेकॉर्डिंग करण्यासाठी असेच काही लोक घेतलेले असतात. मग त्यांना लवकर समजत नाही. मग कॅमेरा रोलिंग होतो, कॅमेरा पुन्हा कट जास्त पडतात. अशा प्रकारे डिग्रजच्या कृष्णाकारची ही घटना पाहून झाल्यानंतर पुढे गेल्यानंतर मला दिसते काय मित्रांनो, या ठिकाणी चिमणीचं एक घरटं दिसते. तर घरटं नारळाच्या झावळीत घातलेलं आहे. नशीब मित्रांनो असं असावं की ही नारळाची झावळी पडायच्या अगोदर तिची पिल्ली उडून गेली असावीत, नाहीतर मग नुकसान तिचं होणार चिमणीचं. का तर ही नारळाची फांदी आहे, शेवटी नारळ संपल्यानंतर ती फांदी पडते, पण पडायच्या अगोदर तिची पिल्ली उडून गेली असावीत. असं मात्र नक्की असावं अशी आपण देवाकडे अपेक्षा करूया. आणि पुढल्या घटनेत लगेच दुसऱ्या दिवशी मला नदीमध्ये जाताना काय दिसते, धुकं. नदीमध्ये बघा धुकं दिसायला लागले. धुकं दिसणार मित्रांनो, नदीमध्ये धुकं दिसणार. का कारण की उन्हाळा सध्या संपून हिवाळा सुरू चालू होता तेव्हा. तर हिवाळ्यातलं रेकॉर्डिंग आहे. आणि या ठिकाणी नदीवर आपले संतोष आणि मोहन काका हे पोहायला चाललेले आहेत. आणि पोहायला जाताना मी त्यांचं मागून रेकॉर्डिंग केलं आहे. आणि थंडीमध्ये चाललेले आहेत पोहायला. कारण की डिग्रजच्या कृष्णाकिनारी बरीच लोक जी आहेत ती सकाळी पोहायला जातात आणि पोहून आंघोळ करूनच, नदीमध्ये आंघोळ केल्याशिवाय त्यांचा दिवसच सुरू होत नाही. घरामध्ये आंघोळ करत नाहीत. या ठिकाणी मोहन काका आणि शिंदे काका या ठिकाणी पोहायला चाललेत. आणि सदैव समोर तुम्हाला दिसेल बघा नदी, समोर नदी कशी धुक्यानं माकलेली आहे. आणि धुक्यानं म्हणजे पाणी गरम असते बरं का. आजूबाजूला इतकी थंडी पडलेली असते, भयानक थंडी असते, पण पाणी मात्र नदीचं गरम असते बरं का. आंघोळ करायला पाणी मात्र ते गरमच लागते. का तर त्यातून वाफ उठत असते आणि पाणी मात्र गरम असते. हे तुम्हाला मी जवळ घेऊन दाखवून नंतर कशाला तर आत्ताच दाखवतो मी तुम्हाला की पाणी कशा प्रकारे हे पाणी गरम असते. या ठिकाणी बघा मी तुम्हाला जवळ घेऊन देतो आहे आणि या पाण्यातून वाफा निघत आहेत. अतिशय थंडीमध्ये देखील नदीच्या पाण्यातून अशा निघणाऱ्या वाफा म्हणजे पाणी हे गरम आहे. हे बघा वाफा कशा प्रकारे निघत आहेत. आणि पाण्यात असलो तरच आपल्याला गरम लागते, पाण्याच्या वर आलो की थंडी लागते. पण गार पाण्यानं आंघोळ केल्यावर काय वैशिष्ट्य कोणा ठाऊक मित्रांनो, थंडीच वाजत नाही. गार पाण्याचं वैशिष्ट्य आहे की तुम्ही गार पाण्यानं थंडीमध्ये आंघोळ केली की तुमची थंडी गेलीच म्हणून समजा, थंडी ही वाजतच नाही. आता बघा इथे नवीन नुकताच सूर्य वर यायला लागला, सुरू झाला आहे. आणि पुन्हा त्याच मंदिरात जाताना, कारण की डिग्रजच्या कृष्णाकिनारी आंघोळ करून जातानाच मंदिर लागते. आणि दुसऱ्या दिवशी देखील रांगोळी अजून तशीच आहे. एवढ्या मेहनतीनं काढली असते म्हणजे कशाला पोचायची. मग पुढल्या घटनेत कामावर जाताना मला दिसते की या ठिकाणी सांगलीमध्ये बघा या ठिकाणी मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहेत. पण ह्या बिल्डिंगच्या मध्येच बैलगाडी आणि कष्टकऱ्यांचे हात फडकरी कामगार ऊस तोडणी करून घेऊन जात आहेत, कारण की कारखान्यासाठी. आणि आपल्याला त्यांची ही कष्ट जाणवते मित्रांनो, कारण की आपल्या घरात देखील जनावरे आहेत, आपण देखील त्यांच्याकडून चारा आणतोय. आणि या ठिकाणी आमची आई काय करत आहे, आमच्या घरामध्ये मी तुम्हाला सांगितलं की रेडा झालेला आहे. तर या रेडा मज आमची त्याला पाजत नाही, कारण म्हशीला माया नाही आहे. मग आमची आई काय करते, अशी घेते पाटी, दुधाची पाटी घेते आणि दुधाच्या पाटीमध्ये हात घालते आणि रेड्याला काय वाटतं, आईचा बोट म्हणजेच त्याला थान वाटतं. आणि त्याला वाटतं की बोटामधूनच दूध यायला लागले असं ते ॲक्टिंग करतो. आणि आई बघा त्याला सांगायला की बघ स्वतःहून पेत, तर स्वतःहून नाही पेत, तो कधीच पेत नाही, कारण की त्याला कळत नाही. म्हणून आई चेष्टा करून त्याला मार लागल्या. आणि आता आई त्याच्या तोंडात बोट घालणार. आणि तोंडात बोट घातल्यानंतर तो प्यायला चालू झाला की त्याला कळणार की आपण, असं वाटणार त्याला की आईच्या बोटातूनच दूध यायला लागले, म्हणजे आईच्या स्थानातून दूध यायला लागले असं वाटते. मग आमच्या आईच्या बोटाचं असं ॲक्टिंग करून तो दूध पितो. आणि या ठिकाणी पुन्हा त्याला दूध पिऊन झाल्यानंतर आई थोडीसं आमचं हे भरवत आहे, थोडंसं खाद्य वगैरे त्याला भरवत आहे, कारण की थंडीचा महिना आहे. आणि थंडीचा महिना असल्यामुळे रेडकं जगवणं अवघड असतं थंडीच्या महिन्यात, म्हणजे पिल्ली जगवणं. पण सध्या आमची म्हस याच्याशिवाय धार देते म्हटल्यानंतर याची काय आपल्याला जास्त गरज नाही, तरी देखील आमची आई मनानं सांभाळते. कारण की पिल्लू एखाद्या म्हशीचं धार देत असलं, म्हणजे म्हैस जर धार देत असली पिल्ल्याशिवाय, तर पिल्ल्याला शक्यतो कोण सांभाळाय बघत नाही. पण तरी देखील आमची आई पिल्ल्याला इथं सांभाळत आहे. तर आईचं आमच्या मोठेपणाचं आई. आणि आई बघा पिल्ल्याला आता काय घालत आहे त्या ठिकाणी, हे बघा पूर्ण तोंडात बोट घालून पिल्ल्याला चारा त्याने देत आहे आमची. आणि आईचं हे मोठेपण मात्र इथे आपल्याला दिसून येते. बघा मित्रांनो, तुम्हाला वाटेल तर की 10 मिनिटाचा भाग मोठा असेल, पण वेगवेगळ्या अशा घटना पहा. 10 मिनिटाचा भाग कधी संपत आला मित्रांनो. बघा आमची 2 जनावरं आहेत
आणि 2 जनावरांवरच आमचा संसार आहे. तर या ठिकाणी डिग्रजच्या कृष्णाकाठी असे वेगवेगळे भाग येत असतात. पाणी देखील प्यायचं असलं तरी देखील रेड्याला हातच घालावा लागतो, कारण की हात घालून त्याला असं वाटतं की हातातूनच पाणी यायला लागले. तर अशा प्रकारे डिग्रजच्या कृष्णाकिनारी बघा मित्रांनो, भाग 10 मिनिटाकडे आला आणि कधी वेळ गेला हे तुम्हाला जर समजलं नसेल तर नक्की जाताना सबस्क्राईब करून जावा. आणि दररोज संध्याकाळी 8 वाजता वेगवेगळ्या घटना ज्या डिग्रजच्या कृष्णाकिनारी घडल्या असतील अशा घटनांचे भाग मी टाकत असतोय. तर पाहत चला, खुश राहा, सुरक्षित राहा मित्रांनो, आणि कुटुंबाची आणि स्वतःची काळजी घ्या. दररोज संध्याकाळी 8 वाजता मात्र डिग्रजचा कृष्णाकाठ पाहायला विसरू नका. आता आमचा रेडा पाणी पेईल आणि पुढे उद्याच्या भागात काय येणार आहे हे मात्र मी उद्याच्या भागात तुम्हाला दाखवेन मित्रांनो. अशाच प्रकारे वेगवेगळ्या घटना मित्रांनो, तुम्हाला एक घटना पुन्हा कधीही पाहायला मिळणार नाही. एक घटना झाली की ती संपलीच. चला उद्या भेटू 8 वाजता.